लहान मुलींना दूध द्यावं की नाही द्यावं? ओपीडीला आलेल्या एका पेशंटपैकी एका आईचे असे म्हणणे होते की मी माझ्या छोट्या मुलीचे दूध आणि दुधाचे पदार्थ पूर्णपणे बंद केले आहेत, कारण माझ्या मोठ्या मुलीला मी दूध आणि दुधाचे पदार्थ देत होते तर तिचे पिरियड्स ती 10 वर्षाची असतानाच आले. ते माझ्या छोट्या मुलीबाबतीत होऊ नये म्हणून मी हे तिच्या आहारात बदल केले आहेत. हे कितपत योग्य आहे? 10व्या वर्षामध्ये मुलींमध्ये पाळी येणे हे त्यांच्यासाठी खरंच त्रासदायक आहे, पण हे फक्त दुधामुळे होतंय का? तर याचे उत्तर नक्कीच नाही असे आहे. तसं तर हॉर्मोन हे एक प्रकारचे प्रोटीन आहेत आणि जर ते आपण तोंडाद्वारे खाल्ले गेले तर ते प्रोटीन म्हणूनच शरीराकडून पचवले जाणार आहेत. ते डायरेक्ट हॉर्मोन म्हणून आपल्या शरीरात शोषले नाही जाणार. मग हे गाई म्हशींना दिले जाणारे हॉर्मोन आपल्या प्युबर्टीचे कारण कसे होऊ शकतील? अशा मुलींमध्ये होणाऱ्या बदलांसाठी दूध हे एकटे नक्कीच कारण नाहीये. यासाठी बरेचशी कारणे जबाबदार असू शकतात, ज्यामध्ये मैद्याचे पदार्थ अतिरेक होणे किंवा अजिनोमोटो सारखे पदार्थ, पेस्टिसाइड्स किंवा त्याचबरोबर कॉस्मेटिकचा अतिवापर यांसारख्या गोष्टीही कारणीभूत असू शकतात. मग दूध बंद करणे कितपत योग्य आहे? मुलींच्या वाढीच्या वयामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ बंद करणे ही सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे, कारण प्राणीजन्य पदार्थातून मिळणारे प्रथिने हे सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे प्रथिने असतात आणि तेच जर आपण बंद करणार असू तर आपोआपच मुलींच्या वाढीला कुठेतरी आपण अडथळा निर्माण करत आहोत. असे महत्वाचे खाण्यातील बदल करत असताना योग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. नाहीतर वाढीच्या वयामध्ये मुलांना व्यवस्थित अन्नघटक न मिळाल्यामुळे आपण त्यांचे खूप मोठे नुकसान करू.